हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पा कुक अँड कॉस्मॅटिक्स ह्या माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण रवा नारळाचे मोदक बनवणार आहोत. चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य. रवा नारळ मोदकांसाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 कप बारीक रवा, 1 कप ओलं खोबरं, 1 कप पिठी साखर, अर्धा कप दूध पावडर, पाव कप साजूक तूप, थोडी वेलची पूड, अर्धा कप दूध. मी दुधामध्ये थोडं केशर घातलं आहे. इथे केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल. चला तर मग आता आपण रवा नारळाचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया. सगळ्यात पहिलं आपण रवा भाजून घेऊया. रवा भाजण्यासाठी कढईमध्ये साजूक तूप घेऊया. ह्या तुपामध्ये रवा भाजून घेऊया. रवा आपल्याला अगदी मंद गॅसवर भाजायचा आहे. हा रवा आता बऱ्यापैकी भाजत आलेला आहे. आता यामध्ये ओलं खोबरं घालूया आणि ओलं खोबरं सुद्धा रव्याबरोबर थोडं भाजून घेऊया. आता हे खोबरं आपण रव्याबरोबर 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. आपलं रवा आणि खोबरं आता भाजून झालेलं आहे. आता यामध्ये दूध घालूया. दूध रव्यामध्ये मिक्स करून घेऊया. दूध यामध्ये छान मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण साखर घालूया. दूध पावडर घालूया. वेलची पूड घालूया. सगळं छान मिक्स करून घेऊया. आता आपण हे मिश्रण 1 ते 2 मिनिटं मंद गॅसवर छान परतून घेऊया. सगळं छान मिक्स झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थोडं थंड करून घेऊया. हे मिश्रण आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. आता ह्याचे आपण मोदक बनवून घेऊया. मोदक बनवण्यासाठी मी इथे मोदकांचा साचा घेतला आहे. त्या साच्याला थोडं तूप लावून घेतलं आहे. आता या साच्यामध्ये हे थोडं थोडं मिश्रण भरूया आणि याचे मोदक बनवून घेऊया. ह्याप्रमाणे आपण बाकीचे मोदक सुद्धा बनवून घेऊया.